सध्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। नाशिक परिसरातल्या तपोवन परिसरातील काही वृक्ष तोडण्यात येणार आहेत। एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा, असा थेट इशाराच अभिनेता सयाजी शिंदे यांनी सरकारला दिलाय। नांदेडच्या शालेय पोषण आहारातून अंडी आणि केळी गायब झाल्याचं समोर आलंय। मात्र शालेय पोषण आहार योजनेचं नाव मात्र प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असं झालंय। या योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या धान्याचा दर्जा राखण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने आता भर दिलाय। नवी मुंबईत लग्नात चोरीची घटना समोर आली होती। चोरट्यांनी तब्बल 7.5 लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता। यामध्ये सोन्याचे दागिने आणि 2 मोबाईलचा समावेश होता। पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करत आरोपींना मध्य प्रदेशातून शोधून काढले। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांसारख्या जातींमध्ये वर्गीकरणाचा मुद्दा पेटलेला असून यामुळे अनुसूचित जातीमध्ये नाराजीचं वातावरण आहे। मात्र राज्य शासनाने 2 समाजातील नागरिकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असा निर्णय दिलाय। मालेगाव तालुक्यातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मालेगाव बंद पाळण्याबरोबरच मोर्चा काढून आंदोलकांनी न्यायालयातच शिरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करत आंदोलकांना बाहेर काढण्यात आले। सांगली शहरानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी मिरजेत मोर्चा वळवला असून आयुक्त सत्यम गांधी यांनी जातीने उपस्थित राहून महापालिकेच्या महात्मा गांधी उद्यानाभोवती पदपथावर ठाण मांडलेली अतिक्रमणे उद्ध्वस्त केली आहेत। पुणे शहरात गँगवॉरच्या घटनांमध्ये वाढ झाली असून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर टोळीने आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंडू आंदेकरच्या 3ही मुलांना सार्वजनिकपणे उघड्यावर आणत धडक मोहीम राबवली। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शस्त्रे जप्त करत कठोर पावले उचलली आहेत। जालनामध्ये 13 वर्षीय आरोही बिडलांनी शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवले। वडिलांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या छेडछाडीला आणि शिक्षकांचं दुर्लक्ष आत्महत्येचं कारण सांगितलंय। श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी 14 कलमी आचारसंहितेचं प्रतिज्ञापत्र जारी केलंय। या प्रतिज्ञापत्राद्वारे वारकरी विद्यार्थ्यांनी संत साहित्याच्या अभ्यासापासून ते वैयक्तिक आचरण आणि सामाजिक बांधिलकीपर्यंत अनेक नियमांचे काटेकोर पालन करण्याची शपथ घेतली आहे। नागपुरात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या 2 डॉक्टरांवर मनपाच्या आरोग्य विभागाने शनिवारी धाडसी स्टिंग ऑपरेशन करून त्यांना रंगेहात पकडले। परंतु डॉक्टर राजीव नागी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तर मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या डॉक्टर रेखा शिरसाट यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। बदलापूर पूर्व भागातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत 55 वर्षीय नराधम आजोबानं नातीच्या 15 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिवाळ्याची चाहूल लागताच अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे। नोव्हेंबर पासूनच अंड्यांच्या किमतीत वाढ झाली असून ग्राहकांना एका अंड्यासाठी 7 रुपयापेक्षा जास्त किंमत मोजावी लागत आहे। ही वाढ आजपर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचं अधिकारी आणि घाऊक विक्रेत्यांनी बुधवारी सांगितलंय। नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल गांधीनगर इथे शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी सैन्य दलाच्या महत्त्वाच्या संयुक्त पासिंग आउट परेडचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्यानंतर हेलिकॉप्टर आणि रणगाड्यांचे युद्धभूमीवरील चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। जिल्ह्यातील लोणेरे येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात तब्बल 81 लाख रुपयांच्या बनावट फिक्स्ड डिपॉझिट दाखल करून बांधकामाचा ठेका मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून ठेकेदार सागर जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे। जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा जिल्ह्यातील एका शाळेत अनुभवायला मिळालाय। प्रार्थना सुरू असताना मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसमोर दारू पिऊन आले होते। मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार उघडकीस आलाय। मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रियेतील कामाच्या अत्याधिक दबावामुळे गुजरातमध्ये गीर सोमनाथ जिल्ह्यातील कोडीनार तालुक्यात छारा गावातील बूथ लेव्हल ऑफिसर आणि शिक्षक अरविंद वाढेर यांनी आत्महत्या केली आहे। गुजरातमधील गोध्रा येथे घरात लागलेल्या आगीमुळे झालेल्या विषारी धुराने गुदमरून एकाच कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झालाय। दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलाचा साखरपुडा होणार होता। मात्र दुर्दैवाने या दुर्घटनेत 4घांनाही प्राण गमवावे लागले आहेत। गुरुग्राम मध्ये गरही हरसुरू रेल्वे स्थानकाजवळ दिल्ली जोधपूर वंदे भारत एक्सप्रेस समोर एका विवाहित महिलेने आणि तिच्या प्रियकरानं टोकाचं पाऊल उचललंय। दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे।
हरियाणाच्या रोहतक मध्ये काहनी गावात गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा प्रेमविवाह केलेल्या एका 23 वर्षीय महिलेला तिच्या घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या आहेत। यामध्ये तिचा मृत्यू झालाय तर बीर गंभीर जखमी झालाय। बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील आबादपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणपूर गावात तू काळा मग तुझा मुलगा गोरा कसा अशी मित्रांकडून सततची चेष्टा सहन न झाल्याने आणि पत्नीवर संशय वाढत चालल्याने एका इसमाने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे। आरोपी पती सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मादागास्कर हा जगातील गरीब देशांपैकी एक देश मानला जातो। अलीकडच्या काळातच तेथे सरकार विरुद्ध जेनजीने उठाव केला होता। त्यानंतर तेथील राष्ट्रपतींनी पलायन केलं होतं। त्याच राष्ट्रपतींच्या भवनात तब्बल 300 किलोचे अमूल्य रत्न मिळाले। अंतरिम राष्ट्रपती कर्नल मायकल रॅड्रिअरिनीना यांनी ही माहिती दिली। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात किमान 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना फैसलाबाद मधील मलिकपूर परिसरातील कारखान्यात घडली। यामुळे केवळ फॅक्टरीचे शेड आणि इमारतच नव्हे तर आजूबाजूची अनेक घरेही कोसळली आहेत। इराणच्या तेल नेटवर्कमध्ये अडथळा आणण्यासाठी अमेरिकेने जगभरातील 17 कंपन्यांसह काही व्यक्ती आणि जहाजांवर बंदी घातली आहे। भारतीय शिपिंग फर्म RN शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही इराणी तेलाची वाहतूक केली होती। त्यामुळे या भारतीय कंपनीवरही बंदी घालण्यात आली आहे। राज्यातील फार्मसी महाविद्यालयांमध्ये बी फार्मच्या 15,000हून अधिक जागा रिक्त झाल्या आहेत तर एम फार्मच्या 815 जागांवरही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही। उशिराने होणारी प्रवेश प्रक्रिया हे या रिक्त जागांचं मुख्य कारण असल्याचे मत व्यक्त केले जाते। अमांतर कामांमध्ये शिक्षक भरडले जाऊन ज्ञानदानाच्या मुख्य कार्यावर परिणाम होतो। त्यामुळे आता शालेय स्तरावरील 15 ऐवजी 4 प्रमुख समित्याच कार्यरत राहतील। त्याद्वारे वाचणारा वेळ शिक्षकांना ज्ञानदानासाठी खर्च करता येईल असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे। मुंबईच्या माहीम येथील एका नामांकित शालेय शिक्षण संस्थेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मान्यता मिळवून देण्याच्या बहाण्याने 75 लाख रुपयांचा अपहार करण्यात आलाय। या प्रकरणी या संस्थेच्या तत्कालीन उपाध्यक्षाने केलेल्या तक्रारीवरून माहीम पोलिसांनी विश्वस्त सचिव सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। ओपन एआयनं आपल्या ChatGPT ॲपमध्ये ग्रुप चॅट ही नवीन सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी खुली केली आहे। ही सुविधा आता फ्री, गो प्लस आणि प्रो अशा सर्व प्लॅन धारकांना जगभरात उपलब्ध झाली आहे। टाटा ग्रुपची ई-कॉमर्स आणि डिजिटल कंपनी टाटा डिजिटल सुपर ॲप टाटा न्यू मध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी कपातीची तयारी सुरू आहे। हा निर्णय कंपनीचे नवीन CEO सचित शिवनंदन यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या मोठ्या पुनर्रचना मोहिमेचा एक भाग असेल। टी सिरीजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने सोशल मीडियावर एका फोन रेकॉर्डिंगची ऑडिओ क्लिप पोस्ट करत निर्माते मुकेश भट्ट यांच्यावर निशाणा साधलाय। दिव्याने आलिया भट्टच्या जिगरा या चित्रपटाला सावीची कॉपी असल्याचं म्हटलं होतं। आलियाला कॉपीची गरज नाही असं उत्तर मुकेश भट्ट यांनी दिव्याला दिलं होतं। त्यांच्या या उत्तरामुळे दिव्या भडकली आणि तिने कॉल रेकॉर्डिंग लीक केलाय। दक्षिण आफ्रिका आणि भारत क्रिकेट संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना शनिवार 22 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल। सतत टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय संघासाठी हा सामना मालिका वाचवण्यासाठी करा किंवा मरा अशी लढाई बनली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।